माझा गरजा महाराष्ट्र माझा। आज पद्मश्री शाहीर साबळे यांचा 9वा स्मृतिदिन। त्यांच्या कुटुंबियांनी बाबांच्या आठवणी जाग्या करण्यासाठी, त्यांचं पुण्यस्मरण करण्यासाठी एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि बाबांबद्दल ज्या त्यांच्या सहकलावंतांना जे काही वाटतं ते गीतातून, पोवाड्यातून, पद्यातून किंवा लोककलातून सादर करण्याची संधी दिली। बाबा हे कलाधर्मी शाहीर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले गेले। महाराष्ट्राच्या बाहेर मराठी लोकसंस्कृतीचं वैभव पोचवण्याचं काम बाबांनी केलं। माणूस म्हणूनही बाबा श्रेष्ठ होते। त्यांनी जे आयुष्यभर कलेची साधना केली, जे कलेसाठी वाहून घेतलं, नवनव्या लोकगीतांना, ओव्या किंवा भारूड, भजन यांना अगदी साने गुरुजींच्या परंपरेतून बाबा पुढे आले। अमळनेरचं त्यांचं नातं, साने गुरुजींचं खानदेशाचं नातं, तेच बाबांचं नातं आणि मायेच्या ममतेनं ही लोककला, तर कधीतरी मर्दानी पोवाड्याच्या रूपानं ही कला समाजासमोर, मराठी माणसांसमोर आणण्याचं मोठं कार्य बाबांच्या हातून घडलं। त्या अर्थानं त्यांच्यासारखा कलावंत होणे आता केवळ अशक्य असंच वाटतं। बाबांना जाऊन आज 9 वर्ष झाली। त्या परंपरेला पुढे नवतेचा स्पर्श देणारा, वाढवणारा किंवा शाहिरी कलेकडे तिच्या विकासाच्या दृष्टीनं, मराठी लोकसंस्कृतीच्या संवर्धनाच्या दृष्टीनं पाहणारे कलावंत आज दिसत नाहीत। त्या पार्श्वभूमीवर सोसल्या भोगल्यातून घडलेले बाबा, या बाबांना आज आठवताना अपुरी साधन सामुग्री, कलावंत नसताना असंख्य कलावंत त्यांनी नव्यानं निर्माण केले। आपल्यापेक्षा वयानं लहान असलेल्या कलावंतांनाही त्यांनी स्टेज मिळवून दिलं आणि ते स्टेज मिळवून देताना त्या कलावंतांमधल्या कलागुणांची जडणघडण केली, जोपासना केली। स्वतःच्या मुलांसारखं त्यांना घरीच खाऊ पिऊ घालून तालमी केल्या आणि आपल्या सगळ्या कुटुंबाला या संगीत क्षेत्रात, विशेषतः लोकसंगीत क्षेत्रात पुढे आणलं। हे बाबांचं कर्तृत्व न विसरता येणार। अलीकडेच बाबांना महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देऊनही गौरवलं होतं आणि त्यानंतर त्यांचा थोडा वृद्धापकाळ आणि अन्य शारीरिक समस्या निर्माण झाल्या, पण बाबांच्या मरणोपरांतही राज्य शासनानं बाबांनी गायलेलं आणि घराघरात मराठी मनामनात पोचलेलं जय जय महाराष्ट्र माझा हे गीत, ज्याला राज्यगीताचा दर्जा दिला, त्यामुळं या वर्षीच्या स्मरणदिनी बाबांच्या आठवणी या सर्वांसाठी, विशेषतः मराठी भाषा जिथं जिथं बोलली जाते त्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी झालेली गोष्ट आहे असं मला नक्की वाटतं। बाबांना मी मनपूर्वक अभिवादन करतो स्मरणदिनी, पुण्यदिनी आणि बाबांबद्दल काही आठवणी त्यांचे सहकारी, त्यांच्या अर्धांगिनी माई यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। करूया या गप्पांची सुरुवात। नमस्कार। आज महाराष्ट्र शाहीर पद्मश्री शाहीर साबळे यांचा 9वा स्मृतिदिन। या स्मृतिदिनी बाबांबद्दल असंख्य आठवणी आमच्या मनात रेंगाळतात, पुन्हा पुन्हा जाग्या होतात। महाराष्ट्रातील या कलाधर्मी व्यक्तिमत्वानं संपूर्ण राज्यात लोकमान्यता आणि लोकप्रियता मिळवली। समाजातील सर्व घटकांपर्यंत शाहिरी आणि लोकसंस्कृती पोचवली। त्यांची महाराष्ट्राची लोकधारा विलक्षण लोकप्रिय ठरली आणि राज्यातील विविध भागातच काय, अगदी दिल्लीपर्यंत आणि सर्वदूर या प्रकाराचे, कला प्रकाराचे कौतुक झाले, ते सर्वत्र पोहोचले। अशा बाबांना अभिवादन करताना त्या अनेक शाहीर आजपर्यंत महाराष्ट्रात निर्माण झाले, मात्र त्या प्रत्येकाने आपापल्या भागात किंवा शिवचरित्र यांना पोवाड्यांमधून स्थान देऊन शाहीर ही पदवी मिळवली।
किंवा त्या क्षेत्रात आपली कर्तबगारी सिद्ध केली. पण बाबा हे एक असं व्यक्तिमत्व की त्या व्यक्तिमत्वानं सगळ्या समाजात लोकमान्यता मिळवली आणि फक्त शिवचरित्रच नव्हे तर महाराष्ट्रातल्या ज्या पारंपरिक लोककला आहेत, विशेषतः जात्यावरच्या ओव्या असतील किंवा लोकगीतं असतील, अशांना सुद्धा आपल्या सांगीतिक बाजात बांधलं आणि सगळ्या महाराष्ट्राला या शाहिरीच्या सांगीतिक ऊर्जेची उत्तम अनुभूती दिली असं मला म्हणता येईल. बाबांच्याबद्दल आज त्यांच्या 9व्या स्मृतिदिनी आणखी एक विशेष योग जुळून आलाय. गतवर्षी 1 मे या महाराष्ट्र दिनी महाराष्ट्र सरकारनं बाबांनी गायलेल्या आणि विलक्षण लोकप्रियता लाभलेल्या या गीताला जय जय महाराष्ट्र माझा, जे स्वर्गीय राजा बडे यांची रचना असलेलं गीत, ते बाबांनी अत्यंत तळमळीनं तन्मयतेनं गायलं आणि ते गायल्यानंतर आज अनेक वर्षांनंतर बाबांच्या हयातीनंतर त्याला राज्यगीताचा दर्जा मिळाला. आज ते गीत शाळातून विद्यार्थी गात आहेत आणि त्या गीताचे बोल कानाकानात मनामनात घुमतायत. हा जो आनंद आहे तो आनंद या स्मृतिदिनी आम्हाला नक्की प्रेरणा देतो. बाबांच्या बद्दलचा अभिमान आमच्या मनात जो आहे तो अभिमान पुन्हा पुन्हा जागा करतो. म्हणून बाबांना मी शतवार वंदन करतो त्यांच्या 9व्या स्मृतिदिनी. आज आपल्यासोबत स्वर्गीय पद्मश्री शाहीर साबळे, ज्यांचं हजेरी पटावरचं नाव कृष्णराव साबळे, या बाबांना ज्यांनी आयुष्यभराची साथ दिली त्या त्यांच्या अर्धांगिनी श्रीमती माई आपल्यासोबत आहेत. मी माईंना बाबांची एखादी आठवण, बाबांचं एखादं लोकप्रिय झालेलं गीत किंवा बाबांची एखादी रचना जर त्यांना आठवत असेल तर ती त्यांनी व्यक्त करावी अशी विनंती करतो. तसं नेहमीच वाटतं मध्ये मध्ये, म्हणजे उशीर झाला तर काही मुली पण, आता लोक घरातल्या मुली पण असायच्या माझ्या, तर तेव्हा मी आधी घरी सांगायचे. आता ते सुनबाई होती, मी असायचे तेव्हा मी करायचे सर्व. पण जेव्हा मी जायला लागले तर आम्ही घरी काढवायचो. असं असे एवढी लोक येणार आणि सुनबाईला ती पण करायची मदत. रात्री मग भाकरी वगैरे पाहिजे असेल तर मी रात्री आल्यावरच. तेच की, पण सुनबाई येण्याच्या आधी सुद्धा जो आधीचा काळ आहे तो खडतर होता. त्या काळात बाबांचं सुद्धा वय उमेदीचं असेल, म्हणजे बाबांना फारसं पैसे मिळत नसतील, कुणी जिथं एखादा कार्यक्रम आहे तिथं त्यांच्या जेवणाची व्यवस्था होत नसेल, हौसे खातर कलेवरच्या प्रेमापोटी बाबा घरी, आणि त्या काळात फोनची आजच्यासारखी सुविधा सोयी नव्हत्या, तुम्हाला कळवता येत नसेल. मग त्यावेळी अचानकपणे तुमच्या पुढं असा प्रश्न आल्यावर तुम्हाला ते नाही म्हटलं तरी हा त्रास झालाच ना, की ऐनवेळी रात्रीच्या अपरात्री एखादी भाजी करायला भाजी असणं नसणं, या सगळ्या गोष्टी घरात आहेत नाहीत. आणि मग असं असताना त्या सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था करणं, त्यांच्यासाठी स्वयंपाक करणं हे तसं जिकिरीचं होतं. मग त्यावेळेला तुम्हाला एखाद्या वेळी असा कुठला अनुभव आला की बाबांनी समजून घेतलं किंवा त्यांच्या सहकलावंतांनी तुम्हाला काही मदत केली, असं काय आठवतं? अगदी सांगायचं म्हणजे आमच्या घरात म्हणजे प्रयोगाच्या दुप्पट अंड्याचं भुर्जी पोळ्या त्यांनी ह्याच्यात दिलंय लेखात, म्हणजे हे व्हायचंच नाही. सगळ्यांना सवय म्हणजे ऑमलेट म्हणा, भुर्जी म्हणा किंवा चपात्या करणं किंवा भाकरी असेल तर भाकरी. बरोबर. म्हणजे किती वर्ष हेच चालले. नाही, अलीकडे बाबांना लोकमान्यता किंवा लोकप्रियता लाभली ते अलीकडचा काळ. अगदी मला आठवतं बाबांना सातारा भूषण पुरस्कार मिळाला जो गोडबोली ट्रस्टचा, तेव्हा म्हणजे. पण त्याच्या आधीही तोपर्यंत बाबा महाराष्ट्राच्या बाहेर अगदी यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे या ज्या मंडळींनी, राजकीय मंडळींनी बाबांच्या कलेला आश्रय मिळेल अशी व्यवस्था केली. उदाहरणार्थ महाराष्ट्राचं सांस्कृतिक संचालनालय असेल, अशा मंडळींनी, म्हणजे मी सुद्धा
म्हणजे बाबांनी जी सुरुवात केली, आज जे नवखे कलाकार करतात तसंच बाबांनी केल्याचं मी ऐकलंय, पाहिलंय. मला नेमकं साल आठवत नाही, पण 1985 ते 90चा कालावधी असेल. वाईच्या भाजी मंडईमध्ये बाबांची महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम बघायला तमाम गर्दी आणि अशी गर्दी, पण तो सुद्धा कार्यक्रम आज होतं तसंच. त्यानंतर एक राजकीय पक्षांची सभा व्हायची, म्हणजे सभेला लोक जमवण्यासाठी बाबांच्या कलेचा अत्यंत मोठा उपयोग झाला. त्या काळात प्रसार माध्यमं नव्हती, म्हणजे फोन नव्हते, लोकांना निमंत्रण देण्याची सोय नव्हती. अचानकपणे एखादी सभा करायची, भर उन्हात, कधी कधी पावसात, कडाक्याच्या थंडीत बाबांचे कार्यक्रम व्हायचे. आणि मग ते कार्यक्रम झाल्यानंतर त्या कार्यक्रमांच्या साठी आलेली गर्दी राजकीय सभेला श्रोते म्हणून उपयोगी पडायची. हे अनेक वर्ष चाललेलं होतं. पण त्याच्याही आधी, म्हणजे आम्हाला कळण्याच्या वयात नव्हतो आम्ही, तेव्हाही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती किंवा मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ नये म्हणून जे काही प्रयत्न महाराष्ट्रात झाले, 105 हुतात्मे झाले. मग हे सगळं जे आहे, हे सगळं होत असताना तुम्ही त्यांच्या बरोबरीचा प्रवास आहे तुमचा. तर त्यावेळी तुमच्या मनात बाबा जे करतात त्याला पाठिंबा देताना तुम्हालाही काही त्रास झाला असेल, काही अडचणी आल्या असतील, त्यावेळी त्याचे ते लिखाण रात्रीच असायचं, लिखाण ते करायचे रात्रीच. हा, म्हणजे रचना त्यांचीच असायची आणि ती सादर करायची. चांगली गोष्ट आहे. असले तर आमचे एक सहकारी होते, म्हणजे हरिश्चंद्र सावंत, ते फक्त लिखाणाला ते बोलायचे ते लिहायचे. नाटक तरी पण मूळ कल्पना त्यांचीच, नाटक लिहिणं. आणि बाबांनी प्रहसन पण लिहिली काही. आणि मग असं जेव्हा लिहिलं तेव्हा त्या बाबांच्या लेखनाला जी पुढं विलक्षण लोकप्रियता लाभली आणि त्यांना केंद्र सरकारनं, भारत सरकारनं पद्मश्री हा बहुमान दिला. आणि तो बहुमान देऊन थांबले नाही, तर आजपर्यंत कुणाच्याही वाट्याला जे भाग्य आलं नाही. शाहिरी कलेला बाबांनी इतकं मोठं केलं की महाराष्ट्र शाहीर हे फक्त बाबांच्या मागच, त्यांच्या नावाच्या मागच ते बिरुद शोभून दिसतं. आणि माई, तुम्हाला मी मनपूर्वक धन्यवाद देतो. काही वैयक्तिक जीवनातल्या, कला प्रवासातल्या तुम्ही आठवणी सांगितल्या, धन्यवाद. बाबांच्या आठवणी त्यांच्या पुण्यतिथी दिनी जाग्या करत असताना आपण बाबांचे जे शिष्यगण आहेत, बाबांना ज्यांनी गुरुस्थानी मानलं, असे बाबांचे काही निकटवर्तीय कलावंत आज आपल्याला बाबांच्या आठवणी जागवण्यासाठी उपलब्ध आहेत. मी माईंना विनंती करतो, त्यांचा परिचय, त्यांचं नाव आपण समजताना करून द्यावं. मनोहर गोलांबरे. मी माझीच ओळख करून देतो. बाबांकडे मी, म्हणजे शाहिरी कार्यक्रम असेल किंवा लोकधारा असेल त्यावेळी मी ढोलकी वाजवायचो. हा, आणि माझ्या आयुष्यातला पहिला जो कार्यक्रम आहे, म्हणजे जिथे मला जी वाट मिळाली, म्हणजे एक वादक म्हणून, एक गायक म्हणून, तर ते खऱ्या अर्थानं मला शाहीर साबळे या पार्टीमध्ये मिळालं. आणि ती ओळख मला शाहिरांनी दिली. म्हणजे मी वाजवायचो, ढोलकी वाजवायचो, तर त्यांना कुठून तरी कळलं की हा गातो, हा बऱ्यापैकी गातो म्हणे. तर त्याने एकदा मला म्हणाले, काय गातोस तू? मी म्हटलं, माझी मैना गातो, माझी मैना गावावर राहिली. जे संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा झाला त्यावर तर ते काव्य आहे, अण्णाभाऊ साठेंची. आणि मला म्हणाले, ए उठ. आता म्हटलं, शाहीर साबळेंच्या समोर गाणं हे म्हणजे, मी तर फारच छोटा कलाकार आहे. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मी अनेक, म्हणजे मी कोणाची अशी काही तुलनात्मक असंही नाही बोलत, पण जे खऱ्या अर्थानं जे शाहिरी आणि सूर जो म्हणतो ना, तो शाहिरांसारखा सूर मी ऐकलाच नाही. म्हणजे महाराष्ट्र गीत असेल किंवा त्यांचं या विठूचा असेल, महाराष्ट्र भूमी बहुगुणी, तो पवाड आहे बाबांचा, आणि बाबांना म्हणायचं त्यांना, तर ते जे खडा सूर लावायचे आणि जराही कुठे त्यांच्या सुरात येणार. म्हणजे त्यांनी ज्यावेळी, मला तर ते खंत वाटते थोडं ह्याच्यात, की महाराष्ट्र गीत त्यांच्या हयातीमध्ये याला राज्यमान्यता मिळाली नाही.
अरे ते असताना त्यांना राजमान्यता मिळाली असती त्या, तर ते काय तुम्हाला पण माईना पण ते त्यांच्या मनातलं त्यांना केवढा आनंद झाला असता, कुटुंबियांना आनंद झालाच असता, पण संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला असता. कारण कधीपासून ते महाराष्ट्र गीत आहे आणि त्याला तुम्ही आता राजमान्यता दिली. बरं दिली तर दिली. राजाबाडींचं ते काव्य त्याला 2 अंतर घेतले तुम्ही. पहिला अंतर अरे वा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, काय काव्य आहे ते. श्रीनिवास खळेंनी त्याचं संगीत केलेलं आहे आणि बाबांनी ते असं गायलेलं आहे. तर त्याचे फक्त 2 अंतरे घेतले. खरं तर मी तर म्हणतो ते बाबांच्या आवाजातलंच गाणं ठेवायला पाहिजे होते. अर्थात आता तो शासनाचा निर्णय नाही. उपलब्धता आहे का बाबांच्या आवाजातलं? हो, गाणं संपूर्ण आता गाणं युट्यूबला आहे. हा, त्याचं काय. आणि तुम्ही आज टेक्निक एवढं पुढे गेलेलं आहे, त्याच्यावर काही संस्कार करून त्यातला काही करता आलं असतं. असो, आता ते तो आपला हे नाही. आता जो बाबा असते, ज्या काळात बाबांनी या गीतांना चाली लावल्या, त्याचं गायन केलं, ते प्रेक्षकांपर्यंत विशेषतः मराठी माणसापर्यंत त्यांनी पोचवलं, त्यावेळेला साधनांची उपलब्धता कमी असेल, म्हणजे हार्मोनियम, ढोलकी, तबला एवढंच. आज मात्र विविध साधनं, अत्याधुनिक साधनं, परदेशी साधनं उपलब्ध आहेत. ती असते तर बाबांची कला आज कुठपर्यंत गेली असते. उदाहरणार्थ हे जे आपले प्रसार माध्यम आहेत, उदाहरण मोबाईल, म्हणजे आपण आता मोबाईलवर अमेरिकेत असलेल्या किंवा इंग्लंडमध्ये असलेल्या माणसाची बोलू शकत नाही, पण आपण व्हॉट्सअपद्वारे व्हिडिओ कॉल करू शकतो. अशी जी काही तांत्रिक साधनं असती तर बाबांच्या कलेला आज महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून, देशाच्या सीमा ओलांडून, परदेशात जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं तिथं पोचता आलं असतं असं वाटतं. नाही, असं मला नाही वाटत. कारण भले त्यावेळी टेक्निक नव्हतं, पण बाबांचा आवाज असा होता ना, ती गाणी 7 समुद्रापलीकडे कधीच पोहोचली. महाराष्ट्र गीत असेल, जेजुरीच्या खंडेराय असेल, या विठूचा गजर असेल, ही गाणी किती, म्हणजे त्यावेळी प्रसार माध्यम नसताना देखील ते गाणं इतकं पोचलेलं आहे. पण आज तरी काय युट्यूबचा जमाना आहे, ते हे लावलं परत ते चॅनल बदललं, पण त्यावेळी खऱ्या अर्थानं जे प्रसिद्ध झालेलं आहे ते आता काळ ते टिकून आहे आतापर्यंत. कारण ते इतकं शाश्वत आहे की इतकं सुंदर आहे की त्यामुळे ते मला नाही वाटत असं. म्हणजे बाबांच्या निकटवर्तीय आणि त्यांच्या सानिध्यात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली कला परंपरा, लोकसंस्कृतीचं जतन करणारे आपण आता नव्यानं शाहिरी क्षेत्रात येण्याचा ओघ थोडा मंदावलाय असं मला वाटतं. माझा त्या क्षेत्राशी एवढा जवळचा संबंध नाही जितका की आपला. तर आता नव्यानं जे शाहिरी परंपरेत येणारे आहेत, शाहिरी करू इच्छितात, गाऊ इच्छितात, त्यांच्यासाठी आपण काय सल्ला द्याल? प्रथमतः बाबांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो. एक तर पहिलं महाराष्ट्र गीत कुठे ऐकलं की आमच्या नजरेसमोर बाबा येतात. आता पहिलं बाबांचं नाव पण मला माहिती नव्हतं, नंतर कळालं की कृष्णराव म्हणून आहे. आता तुम्ही ह्या लोककलेविषयी जो विषय काढला त्यासाठी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये लोककला अकॅडमी म्हणून ओपन केली. दालन आहे. हा, दालन. त्याच्यामध्ये मी 15 वर्ष अविरत काम करतो. म्हणजे 2004 सालापासून त्याची स्थापना झाली. त्याच्यामध्ये लोककलेचे सगळे प्रकार शिकवले जातात. जसं की तमाशा फॉर्म आहे, भारुड आहे, तुमचं गोंधळ आहे, दशावतार आहे, हे सगळे कोकणाचा. त्याच्यामुळे हे कमी नाही होणार की बाबा शाहिरी जो बाज आहे ना तो पुढे 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 चालत राहणार. आणि मग बाबांच्या मुशीत घडलेले, वाढलेले जे कलावंत आहेत, जे पुढे नावारूपाला आले, भलेही त्यांनी शाहिरी नसेल पण लोककला किंवा अभिनय या क्षेत्रात नाव कमावलेली अशी काही मान्यवर मंडळी ज्यांचा आज महाराष्ट्राला परिचय असं काही आपण सांगू शकतो? भरपूर आहेत. सुहास भालेकर आहेत, राजा मयेकर आहेत. राजा मयेकर आणि बाबांची तर खूप वर्षांची गट्टी म्हणूया. भरपूर. हा, विनोदवीर म्हणून राजा मयेकरांना असं मी वाचलं होतं. हा, राजा मयेकर, सुहास भालेकर, ही पुन्हा चित्रपट क्षेत्रातही ही मंडळी आठवणी खूप आहेत आणि त्यांची
कारकीर्द संगीत क्षेत्रातली, शाहिरी क्षेत्रातली खूप प्रदीर्घ आहे. मग बाबांची एखाद्या आयुष्यातला एखादा किस्सा, एखादी आठवण जी तुमच्या स्मरणात आहे, संस्मरणीय आहे, ती सांगावी. नमस्कार, मी आत्ता अशोक वायगंडकर, संगीतकार. आत्ता पण मी जेव्हा लहान होतो तेव्हा बाबांचा मुलगा देवदत्त हा माझा मित्र होता आणि त्याच्या ओळखीने मी बाबांच्या घरचा मेंबर आहे. घरचा म्हणजे माईने आम्हाला जेवायला खावायला घातलेलं. कधी गेला अख्खा दिवस आम्ही तिथेच म्हणजे मध्येच काही ना काहीतरी चालू असायचं. असं चालू असताना बाबांना एक हार्मोनियमवाल्याची गरज लागली एका प्रोग्रामसाठी. तर रात्री देवदत्त साबळे हे आमच्याकडे आले आणि आमचा मॅनेजर त्यांचा, आणि मला रात्री 11 वाजता झोपेतून उठवलं की अशोक तुला साबळे पार्टी द्यायची. अच्छा, काय झालं असेल माझं. मी जाणत होतो शाहीर साबळे कोण आहे, कोण आहे किती गातात. तर मी हार्मोनियम वाजवायचो आणि 1975 पासून मी बाबांना जोडलो गेलो. इतकी हां लहानपणी जोडलो गेलो आणि बाबांना म्हणजे वडिलांप्रमाणेच बाबा आमच्याशी वागायचे. कधी कुठल्याही गोष्टीला तरी प्रोग्रामला जाताना येताना कमी केलं नाही. खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत आठवल्या तर, पण एकच गोष्ट सांगली मी. माझ्या मुलाचं लग्न होतं आणि मी पत्रिका वाटायला माझी मिसेस दोघं गेली. बाबांचा अगदी शेवटचा काळ, एकदम शेवट. म्हणजे त्याला काय सुधरतं. पण गेल्यानंतर मला बघितल्यानंतर त्यांनी जे महाराष्ट्र गीत सुरू केले, वा स्फुरण. हां हां बघून त्यांना बोलायला फक्त तुम्हाला बघितलं. हां मला बघून ते तसे कोणाला ओळखायचे नाही. ते त्यांचं कमी झालं ओळखलं, स्मरण कमी झालं. पण मला बघून त्यांनी ओळखलं आणि महाराष्ट्र गीत सुरू. म्हणजे त्यांना त्यांच्या त्यांच्या रक्तात महाराष्ट्र गीत भिनलं. पूर्वायुष्यातल्या आठवणी तुम्हाला बघून जाग्या झाल्या. आणि आत्तापर्यंत मी वाजवतोय त्यांच्यासारखं महाराष्ट्र गीत कोणत गेलं. ही मोठी आठवण आहे. आणि ही आठवण झालं. आम्ही खूप आठवणीवर जगतोय आणि त्यांना आणि मी शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्याबरोबर होतो. अगदी शेवटच्या जेव्हा त्यांचं जे झालं त्यावेळेला मी पहिला माणूस होतो त्यांच्याजवळ, माझ्याजवळ होतो. आणि हे मला पहिली शाहीर साबळे पार्टीत गेलो ही माझी मोठी ओळख आहे. ही मोठी पावली माझी. अशोक सभेला चाललं. हां अशोक सभेला चाललं आणि तेव्हा गेलं. पण हे माझ्या दृष्टीने माझं आपण बघा मोठा आवाज बोलतो ना, तो मी साबळे पार्टी आहे हा मोठा पुरस्कार. स्वर्गीय बाबांना आठवताना त्यांच्या परंपरेतून, त्यांच्या सहवासातून पुढे आलेले कलावंत म्हणून, शाहीर म्हणून आपला परिचय आपण दर्शकांना करून द्यावा अशी विनंती. बाबांचा सहवास कधी लाभला नाही, पण त्यांच्या आवाजाचा सहवास लहान असल्यापासून कानामध्ये होता. आणि एकाच तालुक्यातलं आमचं गाव असल्यामुळे, माझं गाव आहे पांडेवाडी आणि पसरणी नदीच्या अलीकडे आणि पलीकडे बाबांचं गाव. लहानपणापासून त्यांची असंख्य गीतं ऐकली. लोकगीतामधली जेवढी विविधता आहे बाबांच्या गाण्यामध्ये ती इतर कोणत्या शाहिरांच्या ह्याच्यात माझ्या अभ्यासानुसार मला कधी आढळली नाही. आणि हे जन्मशताब्दी वर्ष होतं बाबांचं. असं लहानपणापासून खूप वाटायचं की आपली भेट व्हावी. आता हे माझं आजोळ आहे, तिथे बाबांचा हा बंगला आहे. बाबांना एक दोनदा फक्त लांबून बघण्याचा योग आला होता. अशी हिंमत नाही झाली लहान असल्यामुळे की त्यांना भेटावं. पण ती आईवडिलांची पुण्य आहे आणि बाबांचे आशीर्वाद असतील की या क्षेत्रामध्ये, शाहिरी क्षेत्रात आलो. तसा मी पोलीस इन्स्पेक्टर आहे मुंबईमध्ये
आणि हे आपल्या मातीतलं आणि बाबांचे सुरांचे आशीर्वाद असतील की देणगी असेल की या क्षेत्रात आलो. आणि जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे आणि त्याच वेळेला महाराष्ट्र शाहीर हा पिक्चर आला. तर माझा मित्र आहे निवेदक किरण टेकवडे, पुण्यामध्ये असतो तो. तर आमच्या दोघांनाही कल्पना सुचली की आपण महाराष्ट्र शाहीर मार्फत तर बाबा पोहोचणारच आहेत, पूर्ण तसे पोचलेलेच आहेत, फक्त त्यांचं जीवनपट लोकांसमोर जाईल. मग आपलं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असावं म्हणून त्यांच्या जीवनावर मला कल्पना सुचली की आपण एक पोवाडा सादर करू, ज्या माध्यमातून आपण पण प्रमोशन करू महाराष्ट्र शाहीर या पिक्चरचं. आणि मग ती कल्पना सुचली. आम्ही घाईघाईमध्ये तो केला. आम्ही पिक्चरच्या वेळेला तो रेकॉर्ड नाही करता आला, पण तरी पण मी तो युनिफॉर्मवर गायलेला आम्ही तो पोस्ट केला की त्यामार्फत लोकांनी तो जाऊन बघावा आणि लोकांना माहीत व्हावं. म्हणजे महाराष्ट्र गीत तर सर्व गातात, पण त्यांना लोकांना माहीत नसायचं, बऱ्याच मुलांनाही माहीत नसायचं की त्याचे गायक म्हणजे आत्ताच्या पिढीला कोण आहेत. तर या माध्यमातून राज्यगीताचा दर्जा ही महाराष्ट्र गीताला मिळाला. आणि मग ती एक आमची माझ्यासारखे छोटे शाहिराकडून त्यांना एक आदरांजली म्हणून आम्ही तो पोवाडा आता रेकॉर्ड करून पसरणीच्या भैरवाच्या यात्रेच्या निमित्ताने माईंच्या हस्ते आम्ही त्याचं उद्घाटन केलं. आणि तीच पुण्य हे असेल की आज मी इथे त्यांच्या म्हणजे आता त्यांच्या पार्टी जे कलाकार आहेत शाहीर साहेब पार्टी त्यांच्या कलाकारांसोबत येण्याचं भाग्य मला त्या पोवाड्याची आणि बाबांची आशीर्वाद आणि पुण्य हे असेल. असं तत्पूर्वी आपला परिचय आपण दिला नाही, नाव आपलं जर आपण याच परिसरातले आहात पसरणी बाबांच्या गावाचे, तर जरा नाव आपलं समजलं तर. माझं नाव आहे शाहीर प्रवीण नारायण फणसे. माझं गाव पांडेवाडी, तालुका वाई, जिल्हा सातारा. ही काही जी रचना केली बाबांच्या जीवनावर ते तुम्हाला स्फुरली, ती बाबांबद्दलची कृतज्ञता, एक वेगळी कृतज्ञता आहे, तर त्याचं आपण सादरीकरण करावं. माझ्या मित्रांनी बाबांच्या कार्यावर आणि त्यांच्या शाहिरीच्या तळपत्या सूर्यासारखं त्यांचं कार्य होतं, तर सूर्याची उपमा देऊन ही चारोळी लिहिली आहे. तर माझा मित्र म्हणतो किरण टेकवडे, लख तळपता सूर्य नभीचा आला धरतीवरी, लख तळपता सूर्य नभीचा आला धरतीवरी, भगवे रक्त बाराबंदी आणि फेटा चढला शिरी, मुरदाड मर्त्य पाषाण वितळले झेलून यायचा घाव, मर्द पवाड्यातून घुमे शाहीर साबळे नाव, वैशाख उष्ण सम्राट तीक्ष्ण ही लखलखती शमशीर, वैशाख उष्ण सम्राट तीक्ष्ण ही लखलखती शमशीर, होऊन गरजला लोकवीर तो महाराष्ट्र शाहीर, महाराष्ट्र शाहीर. अगदी कमी शब्दात मोठा आशय बाबांच्या कलेबद्दलचा, त्यांच्या प्रवासाबद्दलचा. नमस्कार सगळ्यांना. खरं म्हणजे आजचा कार्यक्रम आमचा हा घरगुती कार्यक्रम आहे. घरगुती जरी कार्यक्रम असला तरी आपण एका मोठ्या व्यक्तीच्या पुण्यस्मरणासाठी इथे जमलेलो आहोत. पद्मश्री शाहीर साबळे म्हणजे आम्ही त्यांना बाबा म्हणतो. बाबांच्या ॲक्च्युली आम्ही असं गाणं बिणं असं प्रकार जास्त नाही, कारण बाबांसारखं कोणीच गाऊ शकत नाही. पण हे एक आपण म्हणतो ना, त्या आठवणीत आपण रममाण होऊया, त्या आठवणीमध्ये आपण जाऊया, अशा अर्थातही ही आपली मैफिल आहे. उद्या बाबांचा पुण्यस्मृती दिन आहे, त्या निमित्तानं पहिल्या प्रथम आपण त्यांना नमन करूया, त्यांच्या स्मृतीला वंदन करूया. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. प्रेमा वरदा कृष्ण तोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, भीमथडीच्या तटालाया, भीमथडीच्या तटालाया, यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, आसमानीच्या सुलतानीला जबाब देती
जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभूराजा दरी दरीतून नाद कुंदला महाराष्ट्र माधिगणाला रणियाडला नाही तर सुना सुना हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना या विठूचा गजरवरी नामाचा झेंडा रोविला या विठूचा गजरवरी नामाचा झेंडा रोविला या संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडला या संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडला. वा 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 वा. बाबा वरतून ऐकत असतील ना बुवांची ढोलकी. एसटीच्या प्रवासामध्ये जाताना ती ऐकली होती, जेजुरीच्या खंडेराया जागराला या. ती बाई पिक्चर मध्ये बघितलंय. मी वाचनात पण आलं होतं की तेवढीच लाईन ती घोळत राहिली बाबांच्या डोक्यामध्ये आणि त्यांनी ते हे अजरामर असं. कारण हे गाणं कुठल्या लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत आवडत नसेल असा कोणताही महाराष्ट्रीयन माणूस नसेल असं मला प्रांजळपणे वाटतं. तर ते गीत सादर करण्याचं भाग्य संजय दादा माई यांच्या कृपेने या सर्व दिग्गज कलाकारांसोबत मला मिळालं. जेजुरी समपुण्यक्षेत्र या नाही धरणीवरी आणि तिथे नांदतो सदानंद हर उंच डोंगरी गडावरी. खंडेराया जागराला या जेजुरीच्या खंडेराया जागराला या जेजुरीच्या खंडेराया जागराला या खंडेराया जागराला या पसरणीच्या भैरी देवा जागराला या वाणीच्या तू गणराया जागराला या पसरणीच्या भैरी देवा जागराला या. असं म्हणतात आपल्या जेवणामध्ये जर मीठ नसेल तर चव नसते, तसं लोककलेमध्ये भारूड नसेल तर मजा येणार नाही का नाही. कारण अध्यात्म आणि विनोदाची सांगड घालून संत एकनाथ महाराजांनी भारूड आपल्या सर्वांमध्ये बहुरूढ केलं आणि असंख्य वेगवेगळ्या लोककला लोककलाकार यांच्यावर एकनाथांनी भारूड लिहून त्या माध्यमातून प्रबोधन आणि अध्यात्म आपल्या सर्वांना शिकवलं. अजूनही भारूडाच्या माध्यमातून अध्यात्म आणि प्रबोधन आपण शिकतो. तर बहुरूढ असलेलं असं भारूड दादला नको ग बाई. आता एखाद्या स्त्रीची अवस्था की नको बाबा नवरा वैतागली, जशी माझी बायको वैतागून माझ्यासोबत आली नाही, तिकडेच राहिली. किती याच्याबरोबर शाहिरी करता फिरायचं. ती म्हणली लेकरांसोबत मला राहू द्या, तुमचं तुम्ही जाऊ नये आपलं एकट्याचं.
बघा नेती वाण्यापासून गुळ ही घेती हिन गुजराला येडा केला गुळा झाला या बामन सोडून दिलं देव ध्यान झाला या बामन सोडून दिलं देव ध्यान माग पंचांग सोडून पळतो या किती माग पंचांग सोडून पळतो या किती माग पंचांग सोडून माझी एक मोठी आठवण आहे की त्या गाण्यामुळे मला बाबांनी गायची संधी दिली ती माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होते या काही ते बाबांना खूप आवडायचं गाणं मी त्यावेळी गळ्यात ढोलकी घालून गायच्या चळवळीतलं ते गाणं आहे आणि बाबांनी आणि खरं म्हणजे मला ती आठवण एक होते की बाबांनी मराठी माणसाविषयी आणि मराठी अस्मितेविषयी इतकं परखडपणे लिहिलेलं आहे आणि ते बोलले मराठीचा मळवट पुसला राहिली टिकली आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली मला कोणावर असं काही हे करायचं नाही पण त्याने बरोबर जाणलं होतं की या मुंबईची अवस्था या महाराष्ट्राची अवस्था 50 वर्षानंतर काय होणार आहे म्हणजे हे द्रष्टे लोक होते ते त्यांना पुढचं कळत होतं आपण मराठी पण सोडून का नाही आपण मराठी भाषा बोलली गेली पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जाल तिथे ते बोललं गेलं पाहिजे म्हणून त्याने ते लिहिलंय की मराठीचा मळवट पुसला राहिली टिकली आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली शिवतीर्थावर गरजला मराठी बाणा एक दात मराठा गडी झाला शाणा तेव्हा नव्हता सजविला कोणी सत्तेचा मेणा मराठीचं गणित मांडलं मराठीचं गणित मांडलं पण बेरीज चुकली आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली तर हे मला आठवलं आता ती माझी मैना गाताना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेला या शाहीर मंडळींनी त्यांचं योगदान फार मोठं आहे पण आपण ते विसरत गेलो आता आपण मराठीपणच विसरत गेलोय त्यावेळी त्यांनी लिहिलेलं गाणं माझी मैना माझी मैना ग माझी मैना माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होते माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या कायली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या कायली तर माझी मैना कशी आहे नाही देखणी बघा काय तिथं वर्णन करावं ओ जुबान धरंग गव्हाण ओ जुबान धरंग गव्हाण चोर चंद्राची उदत्त गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची बोलताना हसून बोलायची चालताना मंद चालायची हसून बोलायची मंद चालायची सुगंध घेतली सतेज कांती घडी पुतळी सोन्याची नव्या नवतीची गाडी धावण्याची रेखीव भुव्यात कमान जणू इंद्रधनुची हिरकणी हिऱ्याची अवतशी काठी आंधळ्याची तशी मैना माझी गरीबाची मैना रत्नाची खा मैना रत्नाची खाण रत्नाची खान माझा जीव की प्राण माझा जीव की प्राण नसे सुखाला वाट नसे सुखाला वाट तिच्या गुणाची छक्कड म्या गायली तिच्या गुणाची छक्कड म्या गायली माझ्या जीवाची होते या कायली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या कायली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या कायली तर ह्या आमच्या दोघांची ताटातूट कोणी केली तर ही गरिबी फार वाईट माणसाला गरिबीनं केली ताटातूट आम्हा दोघांची गरिबीनं केली ताटातूट आम्हा दोघांची झाली तयारी माझी मुंबईला निघण्याची येळ होती भल्या पाटाची बांधाबांध केली भाकर तुकड्याची आणि घालवीत निघाली मैना माझी चांदणी शुक्राची गावदरीला येताच मोटार स्टँडवर येताच कळी कोमेजली तिच्या मनात मी शिकस्त केली तिला हसवण्याची अगं हास माझे बाय मी शिकस्त केली तिला हसवण्याची खैरात केली वचनांची पत्रांची खोट्या भूल तापांची बोली केली दागिन्यानं मडवून काढायची बोली केली शिंदेशाही तोड्याची गळ्यात वगैरे माळपुत्राची कानात लुकरणं दंडात या नाकात न सर्जायची अहो स्वतःच्या छातीवर दगड ठेवून वाढ धरली होती मी मुंबईची मैना खचली मनात
प्रकारांची त्यात भरती झाली माझी एकाची, मढ्यावर पडावी मुठभर माती तशी आज गत झाली आमची. मग ही मुंबई कुणाची? मुंबई कष्टाची, यंत्राची, तंत्राची, हडसनच्या गाडीची, जॉर्जेटच्या नायलॉनच्या तलम साडी. मुंबई माडीवर माडीची, जगणाऱ्याची, मरणाऱ्याची, डोळ्याची, आंधळ्याची, पांगड्याची. तशातच पैदास इथं चोरांची, शिरचोरांची, हरामखोरांची, भांडवलदारांची पाठ धरली होती म्या कामाची. परवा केली नाही उन्हाची, पावसाची, थंडीची. भरलं पाण्यानं खिस वाण मारा एका छत्री. त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची. बेळगाव, कारवार, डांग, निपाणीसह संयुक्त एक भाषिक राज्याची. उठला मराठी देश, उठला मराठी देश, वैरी करण्या नामशेष, वैरी करण्या नामशेष, आणला मर्दानी द्वेष, आला मर्दानी द्वेष. त्यावेळी धार रक्ताची मर्दानी वाहिली. मैना माझी मैना, माझी मैना ग माझी मैना. धार रक्ताची मर्दानी वाहिली माझ्या गावाची देव. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती अकायली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती अकायली. आता मी बाबांवर पोवाडा लिहिण्याचं संकल्पना मनात आली आणि त्याचीच कृपा आहे की आज आम्ही इथे आहोत. कारण बाबांचा आशीर्वाद नसता तर हा पोवाडा आमच्याकडून झाला नसता. आणि तो संजय दादा माईपर्यंत पोचला नसता. आणि आज ही जी माझं अहोभाग्य आहे की एवढ्या दिग्गज कलाकारांसोबत ज्या बंगल्याच्या एरियात यायला मी घाबरायचो लहानपणी, बाहेरूनच बघायचो की कसं जायचं आतमध्ये, त्या बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये बाबांवरचा पोवाडा सादर करण्याचं भाग्य. माझा मित्र, आम्हाला ती कल्पना सुचली, निवेदक किरण टेकवडे, त्याच्या लेखणीतून त्याने एवढं समर्थपणे बाबांना मांडलेलं आहे. त्याला चाली सुचवल्या आणि कल्पना फक्त माझी होती, पण त्याला योग्य न्याय दिला माझ्या मित्राने. एकदा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या, कारण त्याने जेवढ्या समर्थपणे बाबांची मांडणी केलेली आहे. म्हणजे मला युट्यूबवर जेव्हा हा पोवाडा टाकला तर औरंगाबादचे शाहीर आहेत, तर त्या शाहिरांनी राजेंद्र कांबळे, तर त्यांनी कमेंट दिली की तुम्ही अख्खा 2.5 तासाचा पिक्चर फक्त या 12 मिनिटाच्या पोवाड्यात बसवला. ही त्या लेखणीचं सामर्थ्य आहे की त्याने तेवढ्या त्या समर्थपणे लिहिलं. ते आम्हाला त्याचा मी थोडक्यात सादर करतो. त्याआधी आता पोवाडा म्हटला की महाराजांचा जय जयकार व्हायला पाहिजे ना, हो का नाही? एवढा कमी आवाज कसं व्हायचं? रायगडी मंदिरी वसे माझा राया, रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणाची अर्पितो अजन्म ही काया. जगदीश्वराची जडली ज्याची ख्याती, जगदीश्वराची जडली ज्याची ख्याती. प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. माणसाचाच आवाज आला, इकडून नाही आला. दादा जेवणाची सगळ्यांची सोय आहे ना, जरा आवाज जोरदार पाहिजे का नाही? हा झाला 4 आणे फक्त. माझ्या राजांचा जय जयकार करायचो. इकडेच हाकेच्या अंतरावर माझ्या राजाने वयाच्या 16व्या वर्षी शपथ घेतली. आजकाल 16व्या वर्षी काय काय करतात ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लावणीमध्ये पण दिले 16वं वरीस धोक्याचं, पण आमचे गुरुजी म्हणतात की 16वं वरीस मोक्याचं. कारण माझ्या राजानं 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली. ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. भावार्थ दीपिका हा ग्रंथ माझ्या माऊलींनी लिहिला आपल्या सर्वांसाठी प्राकृत भाषेमध्ये. वयाच्या 16व्या वर्षी शंकराचार्यांनी शंकर भाष्य लिहिलं. विवेकानंदांनी 16व्या वर्षी भारत भ्रमण केलं. म्हणून हे 16 वरीस धोक्याच नाही तर मोक्याच आहे. माझ्या राजाचा तसाच जय जयकार व्हायला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. वाजती 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 वाजती, मोर कळवती नाचती, कळवती नाचती.